मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जो काही खेळ सुरू असतो आणि त्या खेळामध्ये आता फक्त साई, रमा, अक्षय हे तिघेच राहिलेले असतात. सगळे आउट होतात आणि आता खेळ सुरू होतो. खेळ सुरू होत असताना आता अक्षय रमाकडे फेकतो आणि रमा मात्र अक्षयकडे, साईकडे फेकत असते आणि तेवढ्यात आता साईच्या हातातून मात्र ते डॉल खाली पडतो आणि साई आता आउट होतो. अक्षय तर खूप जोराने हसतो, तर रमा आता साईकडे पाहत असते आणि आता साई आउट होतो. शशिकांत, पार्वती, सीमा हे सगळेजण आता खूप खुश होऊन हसतात. तेव्हा अक्षय हसतो आणि म्हणतो की येथे सुद्धा हरला. तेव्हा आता माई लगेच म्हणते की मला हे मान्य नाही, कारण ती आरोही छोटीशी आहे आणि तिने मुद्दाम हरवलं असेल. तेव्हा आता साई म्हणतो की अगं माई, कशाला टेन्शन घेतेस, अगं हरलो तर हरलोस. आणि आता इरावती लगेच पुन्हा म्हणते की हे बघ, आगाऊ टिकली म्हणजे आरोहीला परत गाणं हे तू वाजव. तेव्हा आरोही म्हणते की चीटिंग आहे. आता इरावती म्हणते की ऐकतेस की नाही, तर शेवटी साईला पुन्हा खेळण्याची संधी मिळते. आरोही म्हणते की ठीक आहे, म्हणून ती पुन्हा आता गाणं वाजवते. पुन्हा साई, अक्षय आणि रमा हे सगळेजण पुन्हा खेळायला लागतात. तेव्हा आता खेळायला पुन्हा सुरुवात होते आणि सगळेजण आता ही तिघे खेळत असतात, सगळेजण पाहत असतात. तेव्हा आता साई पुन्हा आउट होतो. साई आता मान्य करतो की मी आउट झालो म्हणून, त्यामुळे आता जी काही शिक्षा असेल तर ती मला मान्य आहे. म्हणून तो लगेच उठून उभा राहतो आणि तो रमाला म्हणतो की रमा, मी तुमच्यावर एक कविता करत आहे, ते पण आणि तुमच्यावरच फक्त, आणि माझ्या कवितेचे नाव आहे मैत्रीण. तेव्हा अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की मैत्रीण, कधी शब्दात न मावळणारी तू एक हळवी ओढ आहेस. माझ्या कडू चवीच्या आयुष्यामध्ये तू सर्वात गोड आहेस. शब्दा वाचून सगळं काही कळतं. तुझ्या एका भेटीने माझं मन उधळतं. जन्मोजन्मी अशीच राहून दे आपली साथ. कधी सोडू नको मैत्रीचा तुझा हा हात. आता सगळेजण अगदी टाळ्या वाजवतात आणि इरावतीला तर खूपच आनंद होतो. इरावती म्हणते की सो क्यूट आणि टाळ्या वाजवत असते. आता रमा अक्षयकडे पाहते आणि मुद्दाम टाळ्या वाजवत असते. तेव्हा मात्र आता अक्षय पुन्हा आरोहीला गाणं लावायला सांगतो आणि आता अक्षय आणि रमा ह्या दोघांमध्ये हा खेळ खेळला जातो. अक्षय खूप प्रेमाने आता ते दिलच्या आकाराचा जो काही तो डॉल आहे तर तो फेकत असतो, तो पण प्रेमाने देतो. रमा मात्र रागाने घेते आणि रागानेच फेकत असते. आईचा आता खूपच जळफळाट होतो. रागाने ती हे सर्व पाहत असते आणि इरावतीचा त्याहूनही जास्त. जेव्हा आता गाणं स्टॉप होतं तेव्हा लगेच आता अक्षयच्या हातात ती डॉल राहते आणि शेवटी अक्षय हारतो. तर साईला खूपच आनंद होतो. इरावती डोक्याला हात लावते. आता अक्षयला हारायचंच असतं, तो मुद्दाम हारतो आणि म्हणतो की बट काही प्रॉब्लेम नाही, कारण मी हार मान्य करायला तयार आहे. आणि हे बघा, मी हारलो ना, मग आता मला सुद्धा काहीतरी बोलायचं आहे. म्हणून अक्षय आता बोलायला सुरुवात करतो. तेव्हा आता अक्षय रमाकडे बघत म्हणतो की आता मात्र सगळं काही रमाच ठरवेल की तिला पुढच्या वर्षामध्ये कुणाचा हात धरून पाऊल टाकायचं आहे. तर रमा लगेच रागाने अक्षयकडे पाहत असते आणि साई तर त्याहून जास्त. पुन्हा म्हणतो की पुढच्या वर्षीची सुरुवात तिला कुणाबरोबर करायची आहे, म्हणून तो रमा बोल असं म्हणत असतो. तर रमा आता अक्षयकडे पाहत असते. तेव्हा आता रमा उठून उभी राहते आणि रमा उठून लगेच साईच्या जवळ येते आणि म्हणते की मला नवीन वर्षामध्ये साईंबरोबर पदार्पण करायचं आहे. तर तेव्हा आता साई तर लगेच खुश होतो आणि माई त्याहून जास्त. आता अक्षयला धक्का बसतो आणि मुकादम सगळे आता अगदी स्तब्ध होतात. रमा मात्र साईकडे रोमॅन्टिक होत बघत असते. तेव्हा मात्र आता साई लगेच उठून उभा राहतो आणि उठून उभा राहून म्हणतो की फायनली जे काही नशिबात असतं शेवटी ते भेटतच असतं. तेव्हा आता साई आणि रमा लगेच एकमेकांच्या हातामध्ये हात देतात. आता अक्षयला खूप वाईट वाटतं. अक्षयचा पूर्णपणे चेहरा पडतो आणि आता अक्षय लगेच बाजूला उठून उभा राहतो आणि दुसरीकडे येतो आणि चेहरा पारून तो उभा असतो. तेवढ्यात तिथे शशिकांत येतो. शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, का इतका नाराज झाला, इतका चेहरा पाडण्याची काय गरज आहे, जरा काहीतरी खाऊन घे बरं. हे पग पोट भरल्याशिवाय मात्र काही निष्पन्न नाही होणार आणि हे पग सैन्य आहे तर ते पोटावर चालतं, त्यामुळे तू सुद्धा काहीतरी खाऊन घे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे पग मला काही नको, तुम्हाला जरी जेवून घ्यायचं असेल तर तुम्ही जेवून घेऊ शकतात, मला काही नकोय. आणि हे बघा, खरंच बाबा मी हरलो, खूपच हरलो, कारण मला तर असं वाटत होतं की रमाच्या मनात नक्की माझ्याविषयी काहीतरी असेल, परंतु नाही बाबा, रमाच्या मनात माझ्याविषयी काही नाही. आता इतकी छान संधी होती तरी सुद्धा तिने साईची निवड केली. साई बरोबरच पुढचा प्रवास तिने अगदी करण्याचा ठरवलेला आहे. मी तिला इतकी छान संधी चालून आली होती तरी तिने स्वतः माझा थोडासा सुद्धा विचार केला नाही आणि शेवटी साईबरोबर तिला आयुष्य काढायचं आहे हे मात्र सगळ्यांच्या समोर तिने कबूल केलं. आणि ठीक आहे, तिने यापुढे मात्र साईबरोबर अगदी निर्णय घेतलेलाच आहे आयुष्य काढण्याचा. त्यामुळे मात्र आता कोणतीही लबाडी न करता
मला आता रमाला मिळवायचे नाही. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की हे बघ, अरे अक्षय, खऱ्या प्रेमाची ताकद तुला अजूनपर्यंत कळालेली नाही. अरे मित्रा, तू विचार कर, खऱ्या प्रेमाची ताकद काय असते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, रमा आणि अक्षय एकत्र येणार असेल तर ते कसंही येऊ शकतात. देवाच्या मनात जर असे वाटत असेल तर तो नक्की आम्हाला एकत्र आणेलच. ते काही आहे सगळं काही त्याच्यावर अवलंबून आहे. तेव्हा अक्षय नाराज होऊन बाजूला निघून जातो. तर शशिकांत म्हणतो की मी सुद्धा काही लबाडी वगैरे नाही करणार आणि चतुराई सुद्धा काही करणार नाही. देवा, हे बघ, सगळं काही आहे तर ते तुझ्याच हातात आहे. या दोघांना कसं एकत्र आणायचं हे तूच ठरवू शकतो. तूच बघ की काय करायचं ते. तूच त्यांना एकत्र घेऊन येऊ शकतो. सगळे मुकदम फॅमिली आता जेवायला बसलेले असतात. त्यानंतर पार्वतीची सीमा, आरोही आणि अर्थ हे जेवण करत असतात. रमा त्यांना विचारायला येते की तुम्हाला काही हवं आहे का. तेव्हा आता कोणी नाही असं म्हणतं. तेव्हा आरोही विचारते की आई तू जेवलीस का. तर रमा म्हणते की नाही अजून, मी जेवेलच आता. आरोही म्हणते की मग जेव जा. तर सीमा आपल्या हाताने आरोहीला भरवत असते. आता सीमा ही रमा तेथे असते आणि सीमा म्हणते की मला माहिती आहे की माझी रमा अक्षय बरोबरच जाणार. आता पार्वती आजी म्हणते की हो का, तू असं म्हणते की रमा ही अक्षय बरोबरच येणार. मग मी तेव्हाच आता गोड खाईल की जेव्हा मात्र रमा ही अक्षय बरोबर नवीन वर्षात पाऊल टाकेल. म्हणून ती आता जी खीर आहे ती लगेच बाजूला ठेवते. तोपर्यंत मी गोड खाणारच नाही असं म्हणते. रमा मात्र आता पार्वती आजीकडे पाहते. आरोही म्हणते की मी पण, आणि अर्था सुद्धा म्हणते की मी पण. आता कोणी गोड खायला तयार नसतं. आता रमाला मात्र अगदी वेगळंच वाटत असतं आणि ती अगदी इकडे तिकडे पाहते. तेव्हा आता रात्रीचे 12 वाजतात आणि 2000 आता जे काही 25 आहे तर ते संपलेलं असतं. तेव्हा आता साई आणि रमा हे स्टेजवर येतात आणि म्हणतात की चला आता मात्र नवीन वर्ष सुरू होत आहे. आता मी आणि रमा मात्र आता हे नवीन वर्षाचा जो काही पडदा आहे तो फाडून आता बाहेर येणार आहोत आणि एकत्र होणार आहोत. आई लगेच सगळ्यांच्या समोर रमाला विचारतो की रमा तुम्ही तयार आहात ना. रमा तर खुशून हो असं म्हणते. तेव्हा आता माई लगेच आता टॉन्ट मारते, ते पण अक्षयला. आता सगळ्यांच्या समोर म्हणते अक्षय तर म्हणत होता की तो आणि रमा मात्र एकत्र नवीन वर्षात प्रवेश करणार आहेत म्हणे. घडतंय मात्र काहीतरी वेगळंच. तर इरावती आता माईला असं शांत राहायला सांगते. तेव्हा आता पार्वती आजी सुद्धा ह्या माईला टॉन्ट मारते की अगं हे बघ, अजून वेळ गेलेली नाही. नियती एका क्षणात मात्र सगळं काही बदलू शकते. तेव्हा आता अण्णा सगळं पाहत असतात परंतु काही उत्तर देत नसतात. रमा आता तयारच असते आणि साई सुद्धा. अक्षय मात्र आता तयारच असतो की कोण जिंकतंय. कारण आता रमा बरोबर नवीन वर्षामध्ये पदार्पण कोण करत आहे याची सगळेजण आता वाटच बघून असतात. आता सगळ्यांना मुकादम फॅमिलीला असं वाटतं की रमा आणि अक्षय नक्की आता ह्या पडद्यामागून बाहेर येतील आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतील. साई, माई आणि अण्णा यांना असं वाटतं की आता नक्की साई आता रमाबरोबर नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे आणि ते दोघंच बाहेर येतील म्हणून. तेव्हा पार्वतीची पुढे म्हणते की रमा अक्षयसाठी आणि अक्षय रमासाठीच बनलेला आहे, त्यामुळे त्यांना कोणीही वेगळं नाही करू शकत. रमा आता हे सर्व ऐकून घेत असते आणि आरोही सुद्धा अगदी आतुरतेने वाट पाहत असते. तेव्हा अक्षय मात्र विचारात पडलेला असतो, फक्त तो ऐकत असतो. तेव्हा साई लगेच टाळ्या वाजवतो की अक्षय, ए अक्षय. परंतु अक्षयचं लक्ष नसल्यामुळे तो काही ऐकत नाही. तर साई त्याला म्हणतो की अरे अक्षय, तुझं लक्ष कुठे आहे, कुठे, कसला विचार करतोस. अरे तू तयार आहेस ना खेळायला. तुला काय म्हटलं होतं लक्षात आहे ना की हे वर्ष तुझं होतं आणि येणारं जे काही वर्ष आहे तर ते माझं आणि रमाचं असेल. माईला तर खूपच आनंद होतो. अगदी कौतुकाने त्यांच्या दोघांची दृष्ट काढते. मंगला मावशी, आर्था यांना खूप वाईट वाटत असतं की साईच्या ह्या बोलण्याचा त्यांना राग येत असतो, परंतु ताराचा चेहरा मात्र खुललेला असतो. आता साई लगेच रमाला खुणावतो आणि रमा सुद्धा साईकडे बघून हसते आणि दोघंही आता त्या पडद्यामागून बाहेर यायला पडद्यामागे येतात आणि आता दोघे एकमेकांकडे बघत असतात. साई रमाला विचारतो की रमा तुम्ही तयार आहात ना. तेव्हा रमा तर अगदी खुश हो असं म्हणते. आणि तेवढ्यात मात्र अक्षयने एक चाल खेळलेलीच असते. शेवटी आता मात्र अक्षय आणि सगळेजण तेथेच उभे असतात आणि हे दोघं मात्र आता जेव्हा त्या पडद्यातून बाहेर यायला एकमेकांचा हात धरतात आणि तेव्हा तर काय होतं, अचानक सगळी लाईट बंद होते, अंधार झालेला असतो आणि सगळ्यांचा आता एका अगदी गोंगाट तयार होतो की लाईट कशी गेली असेल. रमा आणि साईने तर हातामध्ये हात धरलेला असतो. अक्षय सुद्धा तेथेच उभा असतो, पण लाईट कशी गेलेली कुणाला काहीच कळत नसतं. सगळेजण आता एकमेकांना विचारतात की लाईट कशी गेली. आता इरावती म्हणते की लाईट कशी गेली. अहो बघा ना, काहीतरी कुणाला बघायला सांगा ना, काय झालं नक्की. तेव्हा आता सगळ्यांचा एक प्रकारे आवाज अगदी उठून उभा राहिलेला असतो की काय झालं असेल, लाईट का गेली असेल. मात्र आता लगेच अक्षय ह्या संधीचा फायदा घेणार असतो. आता तो
म्हणजे साईला म्हणतो की हे बघा, साई रमाला म्हणतो की मी बघतो की नक्की काय झाले ते. तेव्हा आता रमा म्हणते की साई अहो काही गरज नाही, तुम्ही कशाला जातात. साई म्हणतो की नाही थांबा, मी बघून येतो की नक्की लाईट कशी गेली असेल. आता अक्षय घाई लगेच अगदी रमाच्या जवळ येतो आणि तिला अगदी घट्ट धरून मिठीत ओढतो. रमा आता अक्षयकडे पाहतच असते. अक्षयकडे बघता बघता मात्र आता अक्षयला खूपच आनंद होतो. तो लगेच आता तो पडदा फाडतो आणि त्या पडद्यातून रमाला घेऊन जेव्हा तो बाहेर येतो त्या क्षणाला मात्र लाईट येते आणि आता सगळेजण रमा आणि अक्षय या दोघांकडे बघत असतात. कारण नवीन वर्षाच्या ह्या पडद्यामागून आता रमा आणि अक्षय बाहेर निघलेले असतात आणि साईचा काही तपासच नसतो. आता अण्णा माई यांना तर जबर धक्का बसतो आणि आता अक्षय इतका खुश असतो. अख्खी मुकादम फॅमिली खुश होते कारण आता नवीन वर्षाची सुरुवात मात्र अगदी काही नियतीने बदलवलेली असते आणि दोघंही ज्या क्षणी बाहेर येतात त्या क्षणी मात्र आता लाईटसुद्धा येते आणि सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. परंतु साईला आणि माईला तर एक जबर शॉक बसलेला असतो. फॅमिली आता टाळ्या वाजवते. सीमा तर अगदी जोरजोराने टाळ्या वाजवते आणि आरोही तर आनंदाने उड्या मारायला सुरुवातच करते आणि अगदी आनंदाने नाचत असते. इतका आनंद मुकादम फॅमिलीला झालेला असतो आणि ह्या दुसऱ्या कर्णिक फॅमिलीला मात्र अगदी खूपच धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता तिथे साई येतो आणि साई जेव्हा या दोघांना एकत्र पाहतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. अगदी धक्क्याने तो हे सर्व बघत असतो आणि पूर्ण शॉक होतो. आणि इरावती माई सुद्धा, पार्वती आजी, सीमा आणि बाकी सर्वजण अगदी आनंदाने टाळ्या वाजवत आनंदाने उड्या मारत असतात. तेव्हा अक्षय अगदी खुश होत जोरजोराने टाळ्या वाजवतो आणि हॅपी न्यू इयर असे अगदी जोराने ओरडतो. तेव्हा सगळे मुकादम फॅमिली हॅपी न्यू इयर असं म्हणून टाळ्या वाजवत असतात. आता इरावती अगदी रागाने थोडीशी हॅपी न्यू इयर असं म्हणते आणि रमा तर पूर्णपणे शॉकच होते. आता पार्वती आजीला सुद्धा खूप आनंद होतो आणि सगळेजण अगदी हसून नाचत असतात. तेव्हा रमा साईकडे पाहते, साई माईकडे पाहतो आणि इरावती अण्णा हे सगळेजण अगदी बघतच असतात. पार्वती आजी शशिकांतला आता म्हणते की बघ काय झाले ते. शेवटी रमा आणि अक्षयच बाहेर आलेत, ते पण नवीन वर्षाच्या सुरुवातीला. तेव्हा अक्षय लगेच शशिकांतला अगदी डोळ्याने इशारा करतो आणि शशिकांत अगदी खुश होत हसत टाळ्या वाजवतो. माई तर अगदी बघतच असते, तिला खूप राग येतो. तेव्हा आता हे सगळं काही झाल्यानंतर आता अक्षय हळूच साईला म्हणतो की साई, रमाला तो जवळ घेतो, रमाला मिठीत घेतो, रमाला जवळ खेचून म्हणतो की साई कळले ना तुला, आता पुढची 1 वर्ष काय हजारो वर्ष रमा आणि अक्षय एकत्रच राहणार आहे. त्यांना कोणीही वेगळं नाही करू शकत आणि ते सुद्धा वेगळे नाही होऊ शकत. रमा आणि अक्षय हे एकमेकांसाठी बनलेले आहेत आणि ते एकत्र राहणार आणि राहतील सुद्धा. तेव्हा आता तो रमाला जवळ घेतो आणि अगदी जवळ ओढून म्हणतो की हॅपी न्यू इयर. तेव्हा दोघंही एकमेकांकडे बघतच असतात. रमाला राग येतो, रमा लगेच आता थोडीशी रागाने बाजूला होते. तेव्हा आता इरावती मात्र सगळ्यांच्या समोर साईला म्हणते की साई हॅपी न्यू इयर. तेव्हा आता ही नवीन वर्षाची जी पार्टी आहे धूमधडाक्यात झालेली असते. त्यानंतर आता सगळेजण घरी जातात. आता मात्र इकडे माई, रमा, साई आणि अण्णा हे तिथे नाश्ता करायला येतात. रमा आणि साई नाश्ता करत असतात आणि तेवढ्यात अण्णा उभेच असतात, ते विचार करत असतात आणि माई सुद्धा तेथे येते. तेव्हा माई मात्र तोंड पाडून बसलेली असते आणि रागाने इकडे तिकडे बघत असते. तेव्हा साई म्हणतो की माई अगं काय झाले तुला, खाऊन घे जरा. तेव्हा आता माई रागानेच म्हणते मला काही खाण्याची इच्छा नाही, माझ्या घशाखाली घास नाही उतरणार. अण्णा चहा घेत असतात. तेव्हा आता साई म्हणतो की अगं वर्षाची पहिला दिवस आहे, मग तू कशाला अशी तनतन करतेस. तेव्हा माई रागानेच म्हणते की अरे पण नवीन वर्षाची सुरुवात तर अगदी वाईट झाली, सगळं काही तुम्ही विसरलात का. तर अण्णांना खूप राग येतो. अण्णा म्हणतात की संध्याताई कालची रात्र गेली, आता ते सगळं काही विसरून जा, ते कालचं काल होतं आणि वर्षभर तुम्ही यावरूनच चिडचिड करत राहणार का. तेव्हा आता माई रागाने म्हणते की त्या अक्षयची हिंमतच कशी झाली आपल्या पार्टीत येण्याची, हे सर्व काही करायची त्याला इच्छाच कशी झाली. तो त्याला खरंच खूप शहाणा समजतो. माझ्या पोट्याला डावललं आणि त्या रमाचा हात धरला. आणि माई डोक्याला हात लावते आणि म्हणते की बाप्पा अरे काय हे नवनवीन संकेत देतोय तू, नक्की आहे तरी काय तुझ्या मनामध्ये. तेव्हा अण्णा तर विचारातच पडतात. तेव्हा आता साई म्हणतो की बाई अगं तू कशाला टेन्शन घेते, आता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे, मग ती अगदी आनंदाने व्हायला नको का, तू कशाला ह्या सगळ्या विचारात पडते. आपण नवीन संकल्प केलेला आहे की अक्षयचं नाव घ्यायचं नाही आणि त्याचा विचार सुद्धा करायचा नाही म्हणून. तेव्हा आता माई म्हणते की पण तो सारखा सारखा समोर तर येतोच. त्यावर आता साई म्हणतो की कसं आहे की त्याला भाव दिला तर तो अति करतो, त्यामुळे आपण एक काम करायचं की अनोळखी समजून त्याला टाळायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तेव्हा आता माई लगेच रमावर चिडते आणि म्हणते की अरे मला कशाला सांगतोस, तुझी होणारी बायको आहे तिला सांग हे सर्व.
तिचा मावळपणा मात्र आता इथे नडू राहिलेला आहे. आपण लाख करू पण तिचं काय, आणि मला हे सांगून सर्व काय फायदा आहे, शेवटी तिला सांगायला पाहिजे. म्हणून माईंच्या रागराग आता रमावर असतो. तेव्हा आता अण्णांना खूप राग येतो. अण्णा म्हणतात की तुम्ही आता तिला का बोलतात, तिची काय चूक आहे, तिला का दोषी ठरवतात. तेव्हा आता रमा म्हणते की अण्णा 1 मिनिट थांबा, तुम्ही शांत व्हा, मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देते. तेव्हा आता रमा लगेच माईला म्हणते की आई तुम्ही मला का बोलतात, माझी यात काय चूक आहे, मी हे सर्व काही ठरवलेलं नव्हतं. मी तुम्हाला सांगत होते की मुकादमांना ह्या पार्टीमध्ये बोलू नका, मी सुद्धा तुमच्या निर्णयाशी सहमत होते आणि मी ह्या पार्टीत मुकादमांना बोलवायला तयारच नव्हते. ते हे बघा, काल मात्र मी त्यांचा अपमानच केलेला आहे, अगदी ठरवल्याप्रमाणेच मी वागत आहे. तेव्हा आता रमा म्हणते की काय ग, काय ठरवल्याप्रमाणे वागतेस ग तू, आणि त्याच्या शब्दांना तूच भुलते आणि त्याच्या याच्यात पडते. त्यामुळे हे बघ, फक्त 15 दिवस बाकी राहिलेले आहे लग्नासाठी, आणि जर तू त्याच्या शब्दाला भुलली तर मात्र अवघड होईल. तेव्हा आता रमाला राग येतो. रमा म्हणते की आई तुमचं हे काय सुरू आहे, तुम्हाला तर असं वाटतं की तुम्ही असं बोलतात की जसं मी पाटील त्यांना स्वतः बोलावले. ते सगळं काही अगदी तुमच्या साईंच्या मनावर होतं, तुमच्या मनावर होतं, आणि मला का दोषी ठरवतात, मी त्यांना पार्टीमध्ये बोलवायला तयार नव्हते. मला तर माहिती सुद्धा नव्हतं की ते फॅमिली येणार आहेत म्हणून, आणि मी स्वतः सांगितलं होतं की मुकादमांना या पार्टीमध्ये बोलवायला नको, त्यामुळे वाद सुद्धा होणार नाहीत. आणि तुम्ही माझ्याशी का वाद घालतात, मी काय केलं, मी सगळ्यांना सांगितलं होतं की त्यांना पार्टीमध्ये बोलू नका, तरी सुद्धा कोणी माझं ऐकलं नाही. आणि जे काही ठरवल्याप्रमाणे मी करत होते, सगळं काही अगदी मी माझ्या मनाने करत होते. साईंबरोबर आता मी खेळत होते, पण तरी सुद्धा मी जे काही ठरवलेलं आहे त्याप्रमाणेच मी वागत आहे, आणि मी अक्षयचा अपमानच करत आहे. तरी सुद्धा तुम्ही मला का दोषी ठरवतात, माझी काय चूक आहे. तेव्हा आता अण्णा हे रमा भडकलेले असतात, म्हणून सगळ्यांना म्हणतात की हे बघा, सगळ्यांनी शांत राहा आणि नाश्ता करून घ्या. ते पोहे सगळे गार होतात. तेव्हा आता रमाला खूपच राग आलेला असतो. रमा म्हणते की नाही अण्णा, मला भूक नाही, असे बोलून रमा आता डायरेक्ट आत निघून जात आहे. आणि आता अण्णा तिला आवाज देतात की रमा अगं ऐकून घे, परंतु रमा काही न ऐकता तिथून निघून जाते. आता साई पुन्हा माईला रागवतो आणि विचारतो की काय चाललं तुझं हे सर्व. तर माई म्हणते की मी एकदम बरोबर बोलले, ते हे बघ, जर मी अशीच वागले तरच मात्र ती अक्षयशी कठोर वागू शकते. तेव्हा आता साई बोलणार तोच लगेच अण्णा म्हणतात की 1 मिनिट साई, तुझ्या प्रत्येक वाक्यावर प्रतिउत्तराची गरज नाही, ओके, कळले ना तुला आता सर्व. हे बघा, कोणी काही न बोलता अगोदर नाश्ता करून घ्या, म्हणून आता तो सगळ्यांना नाश्ता करायला सांगतो. साई मात्र आता तोंड पाडून बसलेला असतो. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आता रमा मात्र इकडे आपल्या ऑफिसमध्ये येते आणि ती केबिन मध्ये असते. त्यानंतर आता अक्षय धावतच तेथे येतो, तिला काहीतरी खायला घेऊन येतो आणि म्हणतो की रमा हे बघ सरप्राईज, अगं मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेला आहे, प्लीज एक घास तरी खाऊन बघ, कसे झाले सांग. तेव्हा रमा रागाने अक्षयकडे पाहत असते आणि म्हणते की तुम्हाला येताने विचारून नाही येत आहेत का, दरवाजा नॉक करून, असला कोणताही मॅनर्स नाही का तुम्हाला. तेव्हा आता अक्षयला काही राग येत नाही, तो नाही असं म्हणतो. आणि हे बघ अगं, मला ते जमतच नाही, कारण आता जे काही अनोळखी माणसं असतात ना, तर ते दुसऱ्याच्या दारावर नॉक करून येतात, आणि तू तर माझीच आहे, मग मी येताने कसं नॉक करून यायचं बरं. आता रमा ही अक्षयला म्हणते की बास करा, मला तुमचं काही एक ऐकून घ्यायचं नाही, आणि माझं एक तुमच्याकडे काम होतं, मी तुम्हाला बोलावून घेणारच होते, आणि ते काम मी तुम्हाला आता सांगायला तयार आहे. तेव्हा आता अक्षय तयारच असतो. अक्षय म्हणतो की बोल, अगं एक काय 1000 काम मी तुझी करायला तयार आहे. जर मला असे म्हणाले की हिमालय वितळून आण, तरी सुद्धा माझी आणायची ही प्रयत्न आहे, मी नक्की हिमालय घेऊन येईल. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, एवढं करण्याची गरज नाही, आणि ती कागद आणि पेन बाहेर काढते आणि म्हणते की हे बघा, लग्न आणि ही पत्रिका आहेत ना, लग्नाची पत्रिका, ते तर तिचा मजकूर तयार करायचा आहे, एवढंच काम तुम्हाला आहे. तर आता अक्षय म्हणतो की हो का, शेवटी मात्र तू आपली पत्रिका बनवण्यासाठी तयारी दाखवलीस. म्हणून अक्षय तिच्याकडे हसून बघत असतो आणि समोरच्या टेबलवर बसतो आणि आता पेन वगैरे घेतो आणि रमाला म्हणतो की सांगा काय मजकूर लिहायचा आहे. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मोठ्या अक्षरात लिहायचं रमा आणि साई, आणि हे बघा यांचा शिवविवाह, आणि मध्ये एक स्वस्तिक काढा मस्त. तेव्हा मात्र आता अक्षय लिहायला सुरुवात करतो आणि म्हणतो की रमा अँड, आणि यांचा, आता साईचं नाव काही तो घेत नाही, यांचा शुभविवाह. आता रमा म्हणते की हे सगळं काही लिहून झाल्यानंतर आता एकदा हे प्रिंटिंगसाठी द्यावं लागेल, आणि मी जे काही सांगत आहे तर त्याचा विचार करून पत्रिका वाटायला सुरुवात करा. तेव्हा आता अक्षय बघतच असतो. तेव्हा आता रमा म्हणते की अहो काय झालं, तुम्हीच म्हटले होते की तुमच्या एका ओळखीचा माणूस आहे आणि तो 4 दिवसात पत्रिका तयार करून देऊ शकतो, मग आता काय झालं, आणि तुम्ही तर म्हणाला होतात की लग्नामध्ये खूप काम आम्ही करणार आहोत, मग आता कुठे गेलं तुमचं काम वगैरे. माही बोलतच असते आणि अक्षय सारखा तिच्याकडे बघतच असतो. तेव्हा आता
लगेच रमा म्हणते की बघू काय लिहिलं तुम्ही. आणि अक्षयने मात्र जे काही लिहिलेलं असतं ते सगळं काही वेगळं असतं. रमा ते पाहते आणि म्हणते की हे सर्व तुम्ही काय लिहिलं, आणि हे बघा तुम्ही साईंच्या जागी तुमचं नाव चुकून लिहिलेलं आहे. तर म्हणून ती आता अक्षयला पेन मागते. अक्षय फक्त मान डोलावतो आणि रमा मात्र आता अक्षयचं नाव खोडून टाकते आणि म्हणते की अक्षयच्या जागी साई लिहायचं आहे. आणि आता ती साई हे नाव लिहिते. अक्षयला खूप वाईट वाटतं. अक्षयच्या डोळ्यात पाणी येत असते. अगदी नाराज होते हे सर्व पाहत असतो. आणि आता मात्र बरोबर आहे, रमा साई यांचा विवाह सोहळा अगदी परफेक्ट म्हणून रमा आता खुश होत हे सर्व करत असते. अक्षयला खूप वाईट वाटतं आणि तो खाली मान घालून बसलेला असतो. तो रमाकडे सारखा बघत असतो. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. मध्ये आता ज्या काही मॅडम आहे तर त्या मॅडम मात्र येतात आणि त्या अक्षयला म्हणतात की सर, तुमचे जे काही मेसेज आहे तर ते चेक करून बघा, किती मेसेज पेंडिंगला आहेत ते. अक्षयला राग येतो आणि तो शशिकांतला फोन करून विचारतो की तुम्ही नक्की काय चाल खेळली, सगळेजण मला शाळेमध्ये चिडवतात. तेव्हा शशिकांत अक्षयला विचारतो की रमा आहे का आजूबाजूला, आणि तेवढ्यात रमा तिथून येत असते आणि आरोही मात्र रमाच्या सोबत असते. तर रमा आता पाहतो मागे वळून, तर आहे असं म्हणतो. तर आता शशिकांत त्याला म्हणतो की तू माझ्याशी अगदी लाडीगोडी बोल. अक्षय मात्र आता म्हणतो की बेबी भेटूयात, चला चला भेटूयात. आता दुसऱ्या एका मुलीबरोबर तो बोलत आहे असे मात्र तो रमाला दाखवतो. रमा थांबते आणि अगदी अक्षयकडे पाहत असते. आता रमा म्हणते की मला तर रात्रभर झोपून दिलं नाही. तेव्हा लगेच रमा म्हणते की नाटक करत असतील, त्यांच्याशी कोण बोलणार आहे. तर आता आरोही म्हणते की स्पीकरवर फोन होता आणि ती आहे ना, ती बाबाला अको अको म्हणत होती. तेव्हा लगेच आता रमा हळूच विचारते की नक्की कुणाशी बोलतात, तुला माहिती आहे का. तेव्हा आरोही म्हणते की नाही ना, मी नक्की अगदी काढून घेऊ शकते, सगळं काही अगदी तुला सांगू शकते. तेव्हा आता रमा वळून अक्षयकडे रागाने पाहत असते आणि अक्षय मात्र आता लगेच फोनवर बोलण्याचं पुन्हा नाटक करतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.